साहेब आम्हाला असं वाटतं की तुम्ही आता जे बोललात, या चिमण्यांनो परत फिरा, ते आमच्या सर्वांना हृदयाला लागलं आणि आज ते स्वप्न पूर्ण होतं साहेब. तो तुम्ही फक्त या दोन्ही भावांना असा आशीर्वाद द्या की परत तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमचा रिमोट कंट्रोल वरतून पण असू द्या आणि जबरदस्तपणे त्या ठिकाणी जनता, मराठी जनता, हिंदू बांधव, शेतकरी, कामगार, उद्योजक हे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी तुमचा आशीर्वाद असू द्या साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी कृष्णा केंडे. माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आहेत आणि उद्या दोन भावांचा एकत्रित विजयी मेळावा होतोय. जुन्या शिवसैनिकांना काय वाटतंय आपण जाणून, काय प्रतिक्रिया आहे? आम्हा सर्व जुन्या शिवसैनिकांना इतका आनंद आहे आणि आनंद अश्रू पण आहे डोळ्यात की दोन्ही भाऊ एकत्र येतात. जे साहेबांचं स्वप्न होतं की दोन्ही भाऊ एकत्र राहिले पाहिजे, ते स्वप्न आता पूर्ण होतं. वेळ आली आणि मराठी माणसांनी एकी दाखवली आणि मराठी बांधवांची त्या ठिकाणी एकीचा हा एक मोठा परिणाम आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता इतकी खुश आहे की आता हे सरकार जे आहे ना, सरकारच्या अगेन्स्टमध्ये लाडकी बहीण असेल, कोणी काही असेल, शेतकरी असेल, नागरिक असतील, उद्योजक असतील, कामगार असतील, हे जे त्रस्त आहेत ते फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी यशस्वीपणे वाटचाल करतील. बाळासाहेब म्हटले होते की या चिमण्यांनो परत फिरा रे. त्या चिमण्या परत फिरण्याच्या मार्गावर आहेत. तर हा आनंदाचा क्षण जर तुम्हाला बाळासाहेबांना फोनवरून सांगायचा आहे तर कसा सांगाल? फोन लावाल बाळासाहेबांना? फोन लावून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस बोलत होतो, साहेबांना फोन लावला की साहेबांना, साहेब जय महाराष्ट्र, काय रे चंद्रकांत कशाला फोन केला? मग ते मी म्हणायचं साहेब आम्हाला असं वाटतं की तुम्ही आता जे बोललात, या चिमण्यांनो परत फिरा, ते आमच्या सर्वांना हृदयाला लागलं आणि आज ते स्वप्न पूर्ण होतं साहेब. तो तुम्ही फक्त या दोन्ही भावांना असा आशीर्वाद द्या की परत तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमचा रिमोट कंट्रोल वरतून पण असू द्या आणि जबरदस्तपणे त्या ठिकाणी जनता, मराठी जनता, हिंदू बांधव, शेतकरी, कामगार, उद्योजक हे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी तुमचा आशीर्वाद असू द्या साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब नाही आहेत पण त्यांचं स्वप्न पूर्ण साहेब आहेत, बाळासाहेब आहेत. आम्ही जेव्हा मातोश्रीत जातो ना, तर मातोश्री असताना आम्ही साहेबांचा ज्यावेळेस खुर्चीला दर्शन करतो ना, पाय पडतो ना, त्यावेळेस साहेब बसलेले असं वाटतं. हेच नाही तर इथे मी रोज साहेबांच्या पाया पडतो ना, त्यावेळेस मी रोज सांगतो साहेब ठीक, काहीतरी चांगलं होऊ द्या, दोन्ही भाऊ एकत्र येऊ द्या. आता बाळासाहेब काय सल्ला द्यावा या दोघांना? नाही, सल्ला ऑलरेडी दिलेलाच आहे त्यांना. तो सल्ला दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की माननीय उद्धव साहेब रोज सकाळी जाऊन त्यांच्या चेंबरमध्ये जातात आणि दर्शन करून प्रार्थना करतात आणि पुढे काय करायचं ते विचारतात त्यांना आणि त्यांना संकेत मिळतो आणि उद्धव साहेब त्याप्रमाणे चालतात. जुन्या शिवसैनिकाची काय इच्छा आहे दोघांनी? जुन्या शिवसैनिकांची, आता मी जुन्या शिवसैनिकांचा एक मेळावा घेतला होता, त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही एकत्र येऊ, दोन्ही भाऊ एकत्र आले तर खूपच आनंद होईल आणि हे जे चाललंय ना, हे सगळं संपुष्टात येईल. गद्दार आहे, बिद्दार आहे, हे ते सगळं आता गद्दार म्हणजे उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने त्यांनी सोडून दिलं, माननीय बाळासाहेबांनी मोठं केल्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना तुम्ही बाजूला करता, हे लोकांना नाही पटलं. शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या छातीवर नेहमी धनुष्यबाण लावायचा, तो तुम्ही देवाऱ्यात ठेवलाय, त्या दोघांनी एकत्रित शक्ती तो परत तुमच्या छातीवर लावू शकेल का? लावू शकेल. सामान्य शिवसैनिक नाही, दोघांनी एकत्र आल्यानंतर जे सुप्रीम कोर्टात जे 17 तारीख आहे, 16 का 17 तारीख आहे, त्या दिवशी जे काही होईल, परंतु धनुष्यबाण सन्मानाने त्या ठिकाणी आम्ही लावणार. आणि सांगतो की साहेबांनी सुद्धा अजूनही अजूनही त्यांच्या ज्यावेळेस आम्ही त्यांच्या आतल्या रूममध्ये जाऊन पाया पडतो ना, तिथे अमित शहा पण गेले होते, त्या रूममध्ये जाऊन त्या ठिकाणी धनुष्यबाण ठेवलेलं आहे. उद्धव साहेबांना हा धनुष्यबाण कायम ठेवलेला साहेबांना, त्याचा मी पाया पडतो. ठीक, धन्यवाद. हे होते चंद्रकांत खैरे. आणि हा क्षण जर बाळासाहेबांना फोनवरती सांगायचा झाला तर कसं सांगतील हे देखील त्यांनी एबीपी माझाला सांगितलंय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.